सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सन 1975ला स्थापन झालेली संस्था. या संस्थेचे संस्थापक इंग्रजीचे प्राध्यापक इंद्रनील तावडे यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी पाहून काही शिक्षकांना एकत्र करून त्या ठिकाणी या संस्थेची स्थापना केली. सेकेंडरी स्कूल एम्प्लॉयज़ क्रेडिट सोसाइटी ये कोई एक बैंक का नाम नहीं है. ऐसा लगता है कि हमारा एक घर, हमारा परिवार है. इतना सब कुछ हमको ये सोसाइटी ने दिया है कि हम लोग उसको बैंक नहीं मानते. आणि दुसरं आकर्षक असे ठेवीचे दर. जेव्हा मी याची सदस्य झाले आणि याच्यामध्ये हळूहळू गुंतवणूक माझी वाढायला लागली तेव्हा मिस्टरांनी मला एक सावध सूचना केली की सगळे पैसे तुझे एकत्र ठेवू नकोस, कारण अनेक पतसंस्था आहेत तर त्यांचं चित्र जे काही मुंबईभरचं आहे ते पाहत होतो आम्ही दोघेही. पण आता तर त्यांनी एवढे वर्षाचा अनुभव पाहिला आणि त्यांनी सांगितलं आता की आता इकडे तिकडे दुसरीकडे कुठं ठेवायला जाऊ नकोस, तू आता या क्रेडिट सोसायटीमध्येच तुला काय करायची असेल ती इन्व्हेस्टमेंट कर. आपल्याकडे कर्ज पुरवठा हा अतिशय सुलभ पद्धतीने केला जातो. आमच्या संस्थेची खूप चांगली गोष्ट आहे की आम्हाला जर इमिजिएट पैसे पाहिजे असतील तर ते आम्हाला त्याच दिवशी आमच्या खात्यात जमा होतात. फॉर एक्झाम्पल आम्ही एक ठराविक रक्कम दर महिन्याला पगारातून कापतो, म्हणजे ही संस्था कापून त्यांच्याकडे जमा ठेवते. आणि जर आम्हाला इमर्जन्सी लागली तर आम्ही जाऊन तिथे फॉर्म भरून इमिजिएटली 90% अमाऊंट आमच्या खात्यात जमा होते. आणि माझ्या माहितीप्रमाणे कुठलीही बँक पर्सनल लोन एवढ्या लवकर देतच नाही. तुम्ही जर अर्ज व्यवस्थितरित्या भरून दिला शुक्रवारी तर त्या ठिकाणी तुमचं कर्ज मंजुरी दर शनिवारी होते आणि दर सोमवारी त्या ठिकाणी तुमच्या शिक्षकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. त्यामुळे आमची विश्वासार्हता वाढली, कामाचा पारदर्शकतापणा वाढला आणि लोकांच्या मध्ये एक आपुलकीची भावना झाली. ही आपली स्वतःची पतसंस्था असल्यासारखी भावना या सभासदांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. इथं कुणालाही आम्हाला संचालकांना फोन करण्याची कुठल्या सभासदांना गरज भासत नाही किंवा कुठलीही त्या ठिकाणी अडचण त्या ठिकाणी त्यामध्ये येत नाही. असा सुलभ कर्ज पुरवठा आहे.
संस्थेमध्ये विविध उपक्रम चालू आहेत. त्या उपक्रमामधलाच एक पाल्य गुणगौरव समारंभ. जे विद्यार्थी गुणवंती विद्यार्थी 10वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात त्या विद्यार्थ्याचा गुणगौरव कसा केला पाहिजे हे मात्र मला या संस्थेचा सभासद झाल्यापासून कळलं. कारण इतर संस्था आणि या संस्थेची तुलनाच होऊ शकत नाही. मुझे इतनी ज़्यादा खुशी हो रही है, मुझे आज ऐसा अवार्ड मिला है. मेरी परसेंटेज मेरी मेहनत के ऊपर मुझे आज बहुत खुशी हो रही है. अल्फाज नहीं मेरे कि मैं कैसे बयां करूँ अपनी खुशी. सभासदाच्या पाल्याला प्रोत्साहन मिळावं, मोटिवेट करावं या उद्देशाने हा उपक्रम चालू केला. मुझे भी बहुत अच्छा लगता है कि मेरी बेटी को सोसाइटी वालों ने इतना अच्छा ये प्रेजेंट दिया है और बहुत खुशी की बात है कि लोग इतना अच्छा कार्यक्रम करते हैं बच्चों की खुशी के लिए और उनको आगे बढ़ने के लिए. ते मुलं गुणवंत आहेत, ते पाल्य आपले गुणवंत आहेतच, पण त्यांना भविष्यामध्ये कीर्तिवंत व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रोत्साहनात्पर हा उपक्रम चालू केलेला आहे. साली एक आम्ही निर्णय घेतला की शासन अजूनपर्यंत सभासदांना किंवा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस विमा योजना लागू करत नाही आहे. आम्ही एक कॅशलेस मेडिक्लेम योजना राबवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झालेला आहे. दोन वर्षापूर्वी मी ब्रेन स्ट्रोकने आजारी पडलो आणि मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रकांत पाटील सर व सन्माननीय संचालक श्री सुळ सर यांना हे समजताच त्यांनी तातडीची पावले उचलली. माझ्या कुटुंबाशी, हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी आणि TPAशी संपर्क साधून त्यांनी मेडिक्लेम योजनेचा जास्तीत जास्त फायदा कसा मला होईल हे त्यांनी पाहिले. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या लीलावती हॉस्पिटलसारख्या हॉस्पिटलमध्ये माझा उपचार झाला आणि परिणाम तुम्हाला दिसतोय. मी आज तुमच्यासमोर उभा आहे. माझा पहिला हप्ता गेल्यानंतर मला आजार झाला आणि आजार झाल्यानंतर मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्या शस्त्रक्रियेचा खर्च साधारण 54,000 रुपये झालेला होता. या पतसंस्थेच्या माध्यमातून जी योजना माननीय चेअरमन साहेबांनी या सर्व सभासदांना लागू केली त्याच्यामध्ये आम्ही सक्रिय भाग घेतला आणि त्याचा योग्य मोबदला त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा 1 रुपया बिस्लरीच्या पाण्याचा सुद्धा द्यावा लागला नाही. 1 रुपया त्या मेडिक्लेम या योजनेमधून मला पेड करण्यात आला आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा कुठल्याही कागदपत्र पूर्तता करण्यासाठी मला कुठल्याही पद्धतीचा त्रास झालेला नाही. संस्थेच्या रूपाने देवच माझ्यासाठी धावून आला असं मला वाटतं. मी सन 2022 रोजी अचानक मला छातीत दुखू लागल्यामुळे
मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी मला एन्जिओग्राफी करायला सांगितली. त्यावेळेस मी एन्जिओग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितली तुमच्या तुम्हाला 2 ब्लॉकेज आहेत, तुम्हाला अर्जंट एन्जिओप्लास्टी करावी लागेल. आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने मी ॲडमिट झालो. डॉक्टरांनी 2,35,000 एवढासा खर्च मला या एन्जिओप्लास्टीसाठी सांगितला. पण त्याच वेळेस नुकतीच सेकंडरी सोसायटीची मेडिक्लेम पॉलिसी चालू झालेली होती आणि त्या योजनेचा लाभ मी घेतलेला होता. त्यामुळे त्या योजनेचा प्रथम लाभार्थी होण्याचा मान मला मिळाला. त्या योजनेअंतर्गत मला 2,10,000 एवढी मोठी रक्कम मला सेकंडरी सोसायटीकडनं मिळाली. या सोसायटीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.